जय ज्योती जय सावित्री. सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र अध्यक्ष व संस्थापक श्री दशरथजी कुलधरण सर यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली मी आरती अंकुश लोखंडे माणिकवाडा यवतमाळ आपणासमोर सादर करत आहे. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अखंडादी काव्य रचनेमधील काही ओळी. सत्याने वर्तावे ज्यास लोभ झाला, सत्याने वर्तावे ज्यास लोभ झाला, मानवी शोभला तोच सुखी. सत्याने वर्तावे ज्यास लोभ झाला, मानवी शोभला तोच सुखी. सर्व सुखी व्हावे मूळ आशा ज्याची, सर्व सुखी व्हावे मूळ आशा ज्याची, हाव सद्गुणांची तोच ज्ञानी. आप सुख दुःख परांचे जाणतो, आप सुख दुःख परांचे जाणतो, त्यांच्याशी वर्ततो तोच धन्य. आप सुख दुःख परांचे जाणतो, त्यांच्याशी वर्ततो तोच धन्य. अशा मानवास सद्गुणी म्हणावा, अशा मानवास सद्गुणी म्हणावा, भावंडी गणावा ज्योती म्हणे. अशा मानवास सद्गुणी म्हणावा, भावंडी गणावा ज्योती म्हणे. सत्यवर्तनाचा लोभ ज्या मानवाला झाला तोच माणूस सुखी होतो. असत्य लबाडी ही आखूड चादरीसारखी असते, असत्य लबाडी ही आखूड चादरीसारखी असते. तोंडावर ओढली तर पाय उघडे पडतात आणि पायावर ओढली तर तोंड उघडे पडते. म्हणून ज्ञानी माणसाने सद्गुणांचा लोभ करावा, हाव करावी, सर्व सुखी व्हावे अशीच आशा धरावी. आपले जे सुखदुःख आहेत तेच दुसऱ्याचेही आहे, आपले जे सुखदुःख आहेत तेच दुसऱ्याचेही आहे याची ज्याला जाणीव होते तोच धन्य. अशा मानवाला भाऊ म्हणण्यास किंवा सद्गुणी म्हणण्यास काही हरकत नाही. महात्मा ज्योतिराव फुले आपल्या अखंडादी काव्यरचनेमध्ये सांगतात, चला तर मग अशा महामानवाची जयंती 11 एप्रिलला साजरी करूया. धन्यवाद.